नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला पुदिना घरी कसं उगवायचं आहे की फ्रेश असलं पाहिजे. अजून जी स्टेम्प आहे मित्रांनो ती कडक असली पाहिजे. जसं हे पाहू शकता हे स्टेम्स खूप बारीक आहे ही वाली, तर अशा नाही घ्यायच्या. अशा जे समोरच्या पाहू शकता या कडक आहे स्टेम्स, अशाच मित्रांनो तुम्हाला घ्यायला पाहिजे. या स्टेम जे असतात जे कडक असतात अशा ते लवकर लागतात मातीत आणि ते उगणं पण सोपी असते. तर अशा जशा कडक स्टेम्स आहे अशाच तुम्हाला सिलेक्ट करायला पाहिजे. आणि मग आता हे जे पुदिनाची कटिंग आहे हे उगवायला तयार आहे. आता इथे मित्रांनो पाहू शकता मी कटिंग निवडून घेतले आहे. तर हे चांगलेवाले कटिंग्स घेऊन घेतले आहे. जसं पाहू शकता मित्रांनो की यांचे जे लेंथ वगैरे आहे ती पण चांगली आहे. अजून हे पाहू शकता हे मोठ्या पण आहे. अशाच थोड्या अशा जे मोठ्या असतात अशाच तुम्हाला घ्यायच्या आहे. आता हे उगवायच्या कसं आहे ते आता जाणून घेऊ. तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे मित्रांनो, इथून जशी ही पाहू शकता इथं फांदी पूर्णच मोकळी आहे. अजून अशावाल्या अवॉइड करायला पाहिजे. ठीक आहे, अशा नाही घ्यायच्या. अशा जशा फांद्या असतात अशा घ्यायच्या, हे बेस्ट असतात उगवण्यासाठी. सगळ्यात बेस्टवाल्या अशा आणि अशा नाही घ्यायला पाहिजे. तर आता कसं करायचं आहे, तर सगळ्यात पहिले ही जे वरचा पार्ट पाहू शकता हा वरचा पार्ट झाला आणि खालचा पार्टून हे जेवढेही पानं आहे हे सगळे पानं मित्रांनो तुम्हाला काढून टाकायचे. जसं पाहू शकता मित्रांनो मी आता पानं काढून घेतले आहे. तर अशीच सगळे कटिंग्स तुम्हाला असे तयार करून घ्यायचे. तर आता मी हे तयार करून दाखवतो. आता बघू शकता मित्रांनो मी सगळे पानं काढून घेतले आहे याचे. अजून चांगल्याने या कटिंग्स तयार करून घेतल्या आहे. तर तुम्हाला हे सगळे अशा कलम अशाच तयार करून घ्यायचे. मग तुम्हाला काय करायचं आहे, हे डायरेक्टली अशा मातीत लावून टाकायचे आहे. आणि कोणती कुंडी घ्यायची आहे मित्रांनो, कुंडीमध्ये चांगली रेती असली पाहिजे आणि माती असली पाहिजे. दोघांच्या मिक्सचरमध्येच तुम्हाला या कटिंग्सला लावायला पाहिजे. 50% तुम्हाला जी रेती असते कन्स्ट्रक्शनमध्ये जी यूज होते रिव्हर सँड ती यूज करायची आणि 50% काळी माती, या दोघांचा मिक्सचर करायचं आहे आणि त्याच्यातच तुम्हाला लावायचं आहे. असे खोचून द्यायचे आहे या, किंवा तुम्ही एखादी दुसरी कोणती काडी घेऊ शकता आणि काडीने पण याला छिद्र करू शकता. अशाच मित्रांनो तुम्हाला हे सगळ्या कटिंग्स लावून टाकायच्या मातीत. जर कुंडी तुमची ओली नसेल तर पाणी झाडाला चांगल्याने देऊन टाका. मग तुमचे पण काही दिवसातच कटिंग उगून जातील. हे जे समोरचं झाड पाहू शकता हे मित्रांनो मी कटिंगनीच लावलं होतं. आता याला 15 दिवसच झाले, 15 म्हणजे 20 वगैरे दिवस झाले, 15 ते 20 दिवस. तर पाहू शकता याची ग्रोथ खूप चांगली सुरू झालेली आहे आणि चांगले याला नवीन पानंही आले आहे. तर मी तर मोठी कलम लावली होती म्हणून लवकर रिझल्ट दिसले. हे जे तुम्ही आत्ता कलम लावले आहे यांना थोडेसे 25 वगैरे दिवस लागू शकतात. तर मग लवकरच तुमची पण जी कलम आहे ती खूप चांगल्या झाडामध्ये तयार होऊन जाईल. तर कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता इथे खताची प्लेलिस्ट येत असेल, त्या खताच्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पहा. खूप चांगले ऑर्गॅनिक खतं मी त्या प्लेलिस्टमध्ये सांगितले आहे, तर क्लिक करून नक्की पहा. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्हीच्या टाकून दिले. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर मला विचारू शकता. इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो नक्की करा. धन्यवाद.